राज्यातल्या जनतेला काय शुभेच्छा द्याल? सध्या लाडकी बहीण फार चर्चेमध्ये आहे की रक्षाबंधन म्हणजे शुभेच्छेशिवाय दुसरं काय त्याच्यामध्ये. हा सण भारतामध्ये घरोघर पाळला जातो आणि त्यामुळे साहजिकच आहे की लोक वाट बघत होते, भगिनी वाट बघत होत्या. तो दिवस आज उजाडला आहे. माझ्या अंतःकरणापासून शुभेच्छा. साहेब, या लाडकी बहीण योजनेमुळे विधानसभेच्या निवडणुका या डिसेंबरपर्यंत गेल्यात का आणि खरंच राजवट लागू होऊ शकते का? मला माहिती नाही. आता हे निवडणूक आयोगाला हा विचारायचा प्रश्न आहे. आम्ही काय त्याचं सांगणार? आमच्या महिन्याप्रमाणे लोकसभेच्या आपलं 15 ऑगस्ट प्रधानमंत्र्यांनी जे भाषण केलं लाल किल्ल्यावरनं, त्याच्यामध्ये 1 नेशन 1 इलेक्शन ही कल्पना त्यांनी मांडली. त्याचा अर्थ एकाच वेळेला सगळ्या निवडणुका व्हाव्यात ह्याचा आग्रह प्रधानमंत्र्यांचा होता. आणि दुसऱ्या दिवशीच या 3 राज्यांच्या वेगवेगळ्या तारखा त्यांनी जाहीर केल्या. याचा अर्थ याला काही फारसं महत्त्व द्यायचं कारण नाही. आणि त्याचं कारण प्रधानमंत्री बोलतात आणि यंत्रणा दुसरा निर्णय घेतात. त्याची प्रचिती आपल्याकडे आली. सर, याच्या मागचं एक सरकारचं लॉजिक असं दिसतंय, लाडकी बहीण योजनेचा फायदा जास्त वेळा देऊन इलेक्शन 4 राज्यात आहे. काही ही लाडक्या बहिणीचा विषय 4 राज्याचा नाही आहे, हा फक्त महाराष्ट्रात आहे. ज्या वेगवेगळ्या योजना त्यांना वेळ भेटावा म्हणून पुढं महाराष्ट्राचे ढकलले असं वाटतं का? नाही, मला कारण माहिती आहे. ज्या वेगवेगळ्या जुन्या योजना ज्यात निराधार असेल, अपंग असेल, शिष्यवृत्तीचे पैसे असतील, ते पैसे येत नाहीत, पण नवी योजना येते, त्या नव्या योजनेचे पैसे येतात. असं आहे की आता कालच माझ्याकडे एका शिक्षण संस्थेची बैठक होती आणि आज सकाळी सुद्धा रयत शिक्षण संस्थेचे प्रमुख पदाधिकाऱ्यांची माझ्याबरोबर बैठक होती. या सगळ्यांची स्कॉलरशिप आणि अन्य ज्या सरकारच्या धोरण आहेत, सवलती आहेत, त्याच्या रकमा मोठ्या प्रमाणात थकलेल्या आहेत. म्हणजे ज्या राज्य सरकारचे अनेक धोरणं आहेत, अनेक स्कीम आहेत, अनेक लहान घटकांच्यासाठी सुविधा दिलेल्या आहेत, त्यासाठी लागणारी रकमेची तरतूद आज नाही आहे. आणि असं असताना आणखी नवीन आर्थिक ऊर्जा वाढवला जातो. शेवटी मुख्यमंत्री त्यांचे सहकारी याच्या संबंधीची भूमिका मांडतील लोकांच्या समोर. साहेब, 4 राज्याच्या निवडणुकीमध्ये आपला पक्ष काही उमेदवार देणार आहे का किंवा काय रणनीती किंवा खास करून? जम्मू काश्मीरमध्ये आहे, हरियाणामध्ये आहे, झारखंडमध्ये आहे आणि इथं आहे. नाही, आपण उमेदवार देणार आहे का तिथं? सांगितलं नाही, 3 ठिकाणी आहे. नवाब मलिक हे पुन्हा आता अधिकृतपणे अजित पवार यांच्या पक्षात पाहायला मिळतात. आज अणुशक्तीनगरमध्ये ते स्वागत करणार आहेत यात्रेचं. बघूया आता काय होतं. एक अजित पवारांच्या वक्तव्याबाबतचा प्रश्न आहे. ते असं म्हणतात की 7-8 वेळा बारामती लढलो, आता बारामतीमध्ये रस नाही, असं पुण्यात 2 दिवसांपूर्वी त्यांनी म्हटलं. असं आहे की प्रत्येक व्यक्ती जे सार्वजनिक जीवनात आहे, राजकारणात आहे, निवडणुकीला सामोरं राहण्याची भूमिका त्यांनी बजावलेली असते. त्याला आपला निर्णय घ्यायचा अधिकार आहे. त्यांना जिथं अनुकूल वातावरण वाटत असेल तिथं जनतेने करतात. आता यांच्या मनात नक्की काय मला माहिती नाही. अलीकडे ज्या मुलाखती त्यांनी दिल्या त्यात पवारसाहेब हे वंदनीय आहेत आणि त्यांच्यावरती टीका करणं योग्य नव्हतं असं ते सांगायला लागले. सगळं यापूर्वी उलटं पाहायला मिळालं. खरं माझ्या काय ऐकण्यात नाही आलं. शेवटचा प्रश्न असा की कर्जत जामखेडमधून अजित पवारांसाठी सर्वे होतात असं रोहित पवार म्हणाले. बारामती सोडावी लागते अजित पवारांना असं तुम्हाला वाटतंय का? मला दोन्ही गोष्टीची माहिती नाही. संभाजी भिडे म्हणतात की मराठा समाज काय ते असं संभाजी भिडे ह्याच्यावर काय कॉमेंट करायच्या लायकीची माणसं आहेत. काही प्रश्न विचारतात केजरीवाल तुम्हाला भेटल्या का? आणि म्हणूनच मी तुम्हाला भेटायचे नाही म्हणजे. कारण हल्ली असे प्रश्न इथे विचारतात. पुण्याचा एकंदर आपल्या लोकांचा दर्जा फार उंच गेला आहे. संभाजी भिडे अमुक तमुक. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.